सोलापूर या शहरामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व तसंच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही प्रेस कॉन्फरन्स इथं आपण घेत आहोत। या प्रेस कॉन्फरन्सला आवर्जून उपस्थित आहेत कमलेशजी पिसाळ, आमचे सेक्रेटरी, सुशीलजी शेवाळे, तसंच विनायकजी द्रविड, सुनीलजी मुथा, अजिंक्यजी जोशी CEO, त्याच्याचबरोबर डिस्ट्रिक्ट असोसिएशन म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला नेहमी सपोर्ट करणारी जी आपली असोसिएशन आहे ती म्हणजे सोलापूर असोसिएशन क्रिकेट असोसिएशन याचे सर्व पदाधिकारी, ज्याच्यामध्ये दिलीपजी माने, श्रीकांतजी मोरे, तसंच आपले रेंबुसे साहेब जे सेक्रेटरी आहेत, नेहमी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बरोबर चांगलं असं कोऑर्डिनेशन ते ठेवत असतात। त्याच्याचबरोबर प्रकाश भाऊ असतील, मुकुंदजी जाधव असतील, नितीनजी देशमुख असतील, संजय भाऊ असतील, उदयजी डोके असतील, त्याच्याचबरोबर सिलेक्टर रणजी, रोहितजी जाधव, किशोरजी बोरा, राजेंद्रजी गोटे, तसंच सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याचा अभिमान आपला सर्वांना पाहिजे, आपल्या इंडियन टीममध्ये ज्यांनी आपल्या या परिसराचं, या राज्याचं आणि या देशाचं नाव गाजवलं अशा तेजलजी हसबनीस इथं उपस्थित आहेत, जे सोलापूर स्मॅशरच्या कॅप्टन म्हणून, कर्णधार म्हणून येत्या काळामध्ये ते WMPLला सामोरं जाणार आहेत। त्याच्याच बरोबर इथं आवर्जून उपस्थित असणारे आपले जे सोलापूर स्मॅशर नावाची जी टीम आहे त्याचे प्रमुख शुभमजी बागुल। खरं तर ही टीम मनीष फ्लोअर मिल्स अशा कंपनीली सपोर्ट म्हणून, फ्रँचायझी म्हणून त्या ठिकाणी घेतलेली आहे। मी मनापासून सोलापूरकरांच्या वतीने, महिला क्रिकेटपट्टूंच्या वतीने मनीष फ्लॉवर मिल्सचे मनीषजी जैन, शुभमजी बागुल यांचे आभार व्यक्त करतो की अशा क्रिकेट टीमला त्यांनी सहकार्य केलं, सपोर्ट केलं। त्याच्याचबरोबर नेहमी आम्हाला रणजितजी मोहिते पाटील यांचं सहकार्य त्या ठिकाणी असतं, त्याच्याचबरोबर धैर्यशीलजी मोहिते पाटील यांचं सहकार्य तिथं असतं। त्यामुळे या सर्व मान्यवरांचं आम्हाला सहकार्य असतं। खरं तर आज इथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायची कारण म्हणजे आपली जी सोलापूर स्मॅशर्स जी टीम आहे या टीमबद्दल काही गोष्टी आपल्या सर्वांना सांगायच्या होत्या। या टीममध्ये तेजल हसबनीस तर कॅप्टन आहेतच, त्या खेळणारच आहेत, इंडियाला सुद्धा प्रतिनिधित्व करतात। म्हणजे या खरं तर हे जे खेळाडू आहेत त्यांना आपल्या देशाचा जो फ्लॅग असतो तो आदराने आणि अभिमानाने त्या ठिकाणी बाळगता येतो। ते इंडियासाठी क्रिकेट खेळत असतात। त्याच्याचबरोबर इंडिया वुमन अंडर-19 ईश्वरी अवसारे हे सुद्धा या टीममध्ये खेळणार आहेत। त्याच्याचबरोबर गायत्री सुरवसे ह्यासुद्धा या टीममध्ये तिथं खेळणार आहेत। मी सगळ्यांचंच इथं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। MPL आणि WMPL हा जो कॉन्सेप्ट आहे हा T20चा कॉन्सेप्ट आहे। आपण जर बघितलं तर BCCI या देशामध्ये वन डे टुर्नामेंट घेत असतं, त्यानंतर टेस्ट टुर्नामेंट घेत असतं, त्याच्याचबरोबर T20ची टुर्नामेंट घेत असतं। त्याच्याचबरोबर पुढे जाऊन इंटरनॅशनल लेवलला सुद्धा टेस्ट मॅच असतात, T20 असते आणि वन डे असते। आता IPLच्या माध्यमातून T20ला खूप मोठा वाव हा अख्ख्या जगाला तिथं मिळालेला आहे। त्याच्यामध्ये खूप मोठे प्लेयर हे खेळत असतात। जेवढे अनुभवी प्लेयर खेळतात तेवढेच नवीन प्लेयर त्यांना सुद्धा तिथं संधी दिली जाते आणि BCCI या IPLसाठी पुढाकार घेत असते। पण एकदा इंटरनॅशनल लेवलची ही जी IPL असते त्याच्यामध्ये या देशातले आणि देशाच्या बाहेरचे खेळाडू खेळू शकतात। मग सेकंड लेवलला, रिजनल लेवलला टुर्नामेंट होत असतात, ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक स्वतःची लीग तिथं घेतली जाते। त्या लीगमध्ये त्या राज्याचे जे खेळाडू आहेत त्यांच्या असोसिएशनमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना तिथं खेळण्याची संधी दिली जाते। आणि मग त्याच्यामध्ये आपण जर आज बघितलं
तर अभिमानाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला सांगायला आवडेल की रिजनल क्रिकेट लीगमध्ये या भारतामध्ये सगळ्यात जास्त बघितली जाणारी लीग कुठली असेल तर ती आपली MPL लीग आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची लीग आहे। महाराष्ट्राला नेहमी अख्ख्या देशाला दिशा दिलीच आहे। महिला आरक्षण हे आपल्या राज्याने पहिलं दिलं, महिला आयोग राज्यामध्ये पहिल्यांदा आला आणि मग महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जर महाराष्ट्राचं क्रिकेटमधलं प्रतिनिधित्व इथं करत असेल तर महिला खेळाडूंना मान सन्मान देण्याची जबाबदारी मराठी माणूस म्हणून, ही संस्था म्हणून आपल्या सगळ्यांची तिथं होती। आणि रिजनल क्रिकेट लीगमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची WMPL ही पहिली लीग आहे जी महिलांसाठी त्या ठिकाणी आपण ओपन केलेली आणि त्याची तिथं सुरुवात होत आहे। आता या दोन्ही लीगमध्ये T20ची टुर्नामेंट आपण घेणार आहोत। याच्यामध्ये मुलांमध्ये 6 टीम आहेत आणि मुलींमध्ये 4 टीम आहेत। अशा 10 टीम वेगळे म्हणजे मुलींची टुर्नामेंट वेगळी होणार आहे जी 5 जूनपासून सुरू होत आहे आणि मुलांची लीग ही 4 जूनपासून सुरू होत आहे। आणि याच्यामध्ये त्या टीममध्ये अनेक नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळतील। या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे, कुणी शेतकऱ्याची मुलगी आहे, कुणी कष्टकऱ्याचा मुलगा मुलगी आहे, कुणी ते छोटा मोठा व्यवसाय करून काम करणारे, कुणी कुठेतरी छोटीशी नोकरी करणारे, म्हणजे सामान्य परिवारातले मुलं आणि मुली या क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहेत। आता ही लीग का महत्त्वाची आहे? एक तर इंटरनॅशनल लेवलची ही लीग आपण घेत आहोत, इंटरनॅशनल ग्राउंडवर घेत आहोत। या मुलांना डिस्ट्रिक्ट लेवलला नाहीतर समजा राज्य पातळीवर कुठेतरी खेळण्याची संधी ही नेहमी मिळत असते, पण इंटरनॅशनल ग्राउंडवर अनेक मुलींना खेळायला संधी मिळत नसते। त्यामुळे ही लीग जेव्हा होते तेव्हा पुण्याजवळ गावंजेचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं जे इंटरनॅशनल ग्राउंड आहे तिथं ही पूर्णपणे टुर्नामेंट तिथं होणार आहे। आणि ही टुर्नामेंट तिथं होत असताना आपण सुद्धा जेव्हा तिथं जाल तुम्हाला एंट्री फ्री आहे, तुम्ही जाऊ शकता, बसू शकता, मॅच बघू शकता, खेळाडूंना प्रोत्साहन देऊ शकता, त्यांचे पालक असतील, मित्रपरिवार असतील हे सुद्धा तिथं येऊ शकतील। पण ज्यांना तिथं जाता येणार नाही त्यांच्यासाठी ही लीग आपण जिओ हॉटस्टारवर तिथं दाखवणार आहोत। त्याच्याचबरोबर महाराष्ट्र स्टार स्पोर्ट्स 2 हिंदी याच्यावर सुद्धा ही टुर्नामेंट तिथं दाखवली जाणार आहे। म्हणजे आपल्यातलेच खेळाडू हे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळत असताना तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने IPL आज हॉटस्टारवर बघता तसंच MPL सुद्धा तुम्हा सर्वांना हॉटस्टारवर बघता येईल, स्टार स्पोर्ट्सवर बघता येईल। आपले खेळाडू इंटरनॅशनल लेवलच्या ग्राउंडवर खेळत असताना TVवर जेव्हा बघायला जो आनंद आपल्या सर्वांना होतो, त्यांच्या पालकांना होतो, तो त्यांना मिळावा म्हणून ही लीग खऱ्या अर्थाने तिथं महत्त्वाची आहे। ही लीग घेत असताना खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटच्या टुर्नामेंट या राज्यामध्ये घेत असताना खर्च करत असतात, BCCIचा आम्हाला सपोर्ट असतो। पण जेव्हा एखादी टुर्नामेंट लीग घ्यायची असते तेव्हा आम्हाला काही व्यावसायिकांचा, बिझनेसमनचा तिथं सपोर्ट मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं। त्यामुळे आता विविध टीम तर आहेतच मुलांच्या मुलींच्या, पण सोलापूरमध्ये आहे म्हणून सोलापूर स्मॅशरबद्दल बोलायचं झालं तर मनीष फ्लावर मिल्सनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत ही केलेली आहे। या लोकांची अपेक्षा नसते यातून व्यवसाय व्हावा, पण यांची अपेक्षा एवढीच असते की मुलींना चांगलं व्यासपीठ मिळावं। त्यामुळे मनीष फ्लोअर मिलचे मनीष जैन असतील, शुभम भाऊ असतील यांनी पुढाकार घेतला। त्यांनी ह्या टीमला फ्रँचायझी म्हणून त्या ठिकाणी घेतलं। आर्थिक मदत करोडो रुपयांची या टीमसाठी त्यांनी तिथं केलेली आहे आणि ती मदत यांच्यासारखे इतर टीमली सुद्धा केल्यामुळे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही टुर्नामेंट घेऊ शकतो। खरं तर यांना संधी दिली जाते की नवीन नाव तुम्ही काय ठरवायचं, कुठल्या जिल्ह्याचं नाव तुम्ही द्यायचं, कुठल्या शहराचं नाव द्यायचं, हे खरं तर फ्रँचायझी ओनरवर असतं। त्यामुळे आज सोलापूरमध्ये आहे, सोलापूरला याच्या आधी टीम तशी नव्हती, तर आता इथं मनीष फ्लावर मिलच्या माध्यमातून सोलापूर स्मॅशर ही आपल्या सर्वांची टीम इथं मिळालेली आहे। त्यासाठी मी मनापासून या फ्रँचायझी ओनरचे आभार व्यक्त करतो। आता सोलापूरकरांची जबाबदारी आहे की ही जी आपली सोलापूर स्मॅशर्स आहे त्यांचं सोशल मीडिया अकाउंट आहे ते जास्तीत जास्त लाईक तुम्ही सर्वांनी करावं। इतर रत्नागिरी असेल, रायगड असेल, त्याच्याचबरोबर नाशिक असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, त्याच्याचबरोबर सातारा असेल, असे विविध ठिकाणच्या ज्या टीम आहेत तिथं असणारे जे सर्व नागरिक आहेत, खेळाडू आहेत, युवा आहेत, युवती आहेत, महिला आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांनी आपापल्या लेवलला त्यांच्या टीमला खूप जबरदस्त सपोर्ट केलेला आहे। त्यामुळे सोलापूरकर कुठे कमी पडू नये
पत्रकार कुठं कमी पडू नये याची जबाबदारी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यायची आहे। त्याच्याचबरोबर सोलापूर स्मॅशर्स हे कदाचित इथं असणाऱ्या काही व्यावसायिकांकडे येतील, या शहरातले काही व्यावसायिकांना विनंती करतील की त्या टी शर्टवर तुमचंसुद्धा नाव येऊ द्या, तुम्हीसुद्धा सहकार्य करा। आता इथे असणाऱ्या व्यावसायिकांनी ती जबाबदारी घ्यायची नाही घ्यायची त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं, पण आपल्या या शहराची जर टुर्नामेंटमध्ये एक टीम असेल तर आपण सर्वजण प्रामाणिकपणे त्याला पाठिंबा द्यावा एवढी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत। जसं तुम्ही सोलापूर स्मॅशरला मदत करणार आहात, पाठिंबा देणार आहात, त्यांचं सोशल मीडिया हँडलवर तुम्ही तिथं फॉलो करणार आहात, तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MPL आणि WMPLला सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं अशी विनंती करतो। महाराष्ट्र नेहमी एक नंबरचं राज्य हे विविध क्षेत्रामध्ये तिथं राहिलेलं आहे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही जुनी असोसिएशन असली तरी आम्ही अपेक्स बॉडीचे मेंबर, डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे मेंबर, सगळे क्लबचे मेंबर मिळून जे काय करता येईल गेल्या 3 वर्षामध्ये आपण सर्वांनी प्रामाणिकपणे तिथं केलेलं आहे। आणि आज सोशल क्रिकेटच्या बद्दल तर बोलायचं झालं तर आज सर्व फॉर्मॅटमध्ये या अशा चांगल्या खेळाडूंमुळे, कोचेसमुळे, डिस्ट्रिक्ट असोसिएशन, क्लब्स तिथं असणाऱ्या खेळाडूंमुळे आज जर आपण बघितलं या देशामध्ये जिथे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आज टुर्नामेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये फायनल, सेमीफायनल त्या लेवलला कधी आज आपल्या एवढ्या टीम गेल्या नव्हत्या, तेवढ्या 2-2.5 वर्षामध्ये आज गेलेलं आहे। मी सगळ्या खेळाडूंचं तिथं अभिनंदन करतो। पण फक्त इथंच आम्ही थांबणार नाही। गेल्या वेळेस 19ली अंडर 19 बॉईजली आपल्याला ट्रॉफी दिली, महिलांनी वेस्ट झोनची ट्रॉफी दिलेली। आज असोसिएशन म्हणून सगळ्यात जास्त नॅशनल क्रिकेट असोसिएशन अकॅडमी जी आहे BCCIची, आज कुठल्या असोसिएशनच्या सगळ्यात जास्त मुलं मुली ट्रेनिंगला तिथं जात असतील तर आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची आहे। त्यामुळे उद्या जाऊन तेजल मॅडम सारखे असतील आणि इतरही सर्व जे खेळाडू इंडियासाठी खेळायला अशाच त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आपल्या असोसिएशनमध्ये ते खेळतीलच, पण त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उद्या जाऊन आपल्या असोसिएशनच्या अनेक मुली इंडियासुद्धा खेळतील आणि मुलं खेळतील असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो। आज सोशल मीडियावर आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या देशामध्ये 2 नंबरची असोसिएशन आहे। 2-2.5 वर्षापूर्वी आपण पहिल्या 10मध्ये सुद्धा नव्हतो। त्यामुळे अजून एक विनंती आपल्या सर्वांना करतो, आपल्या आधी उत्तर प्रदेश हे राज्य त्यांची असोसिएशन जी आहे ती 1 नंबरला आहे आणि आपण फार लांब नाही। आता आज या देशामध्ये सगळ्यात जास्त फॉलो केली जाणारी ही 2 नंबरची असोसिएशन आणि त्यांचा मीडिया हँडल कुठला असेल तर ते आपल्या असोसिएशनचं आहे। मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो की 3 महिन्यामध्ये सोशल मीडियावर सगळ्यात जास्त फॉलो केलं जाणारं असोसिएशन कुठलं असणार ते असणारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे 3 महिन्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आश्वासित करतो। सोशल मीडिया हँडल, वेबसाईट, त्याच्याचबरोबर अख्ख्या प्रत्येक प्लेयरचं रजिस्ट्रेशन हे आम्ही सर्वांनी केलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी का महत्त्वाच्या असतात कारण त्याच्यामध्ये पारदर्शकता असते। एखादा निर्णय आम्हाला घ्यायचा असतो ना, तर एखादा निर्णय आम्ही घेतल्यानंतर तो आम्ही सोशल मीडियावर टाकत असतो, तो आम्ही वेबसाईटवर टाकत असतो। एखादं काम जर आम्हाला स्टेडियमवर नाही तर कुठेही करायचं असेल तर त्याचं टेंडर डॉक्युमेंटसुद्धा तिथं आपण आपल्या वेबसाईटवर टाकत असतो। जेवढं जास्त पारदर्शकता तेवढं जास्त क्रिकेटला त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही सोलापूर स्मॅशरला तर मदत कराच, फॉलो कराच, प्लेयर्सला पण फॉलो तुम्ही करा। त्याच्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं सुद्धा जे पेज आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावं, पाठिंबा द्यावं अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो। याच्याचबरोबर सोलापूरबद्दल बोलायचं झालं तर आज आपले सोलापूरचे 2024-25चे जर काही खेळाडू बघितलं तर बालकृष्ण काशीद, त्याच्याचबरोबर आदर्श मानुरे, साक्षी वाघमोडे, त्याच्याचबरोबर आर्या उमाप, म्हणजे हे विविध फॉर्मॅटमध्ये तिथं खेळलेले आहेत, MPLमध्ये खेळलेले आहेत। त्याच्याचबरोबर निखिल मळास असेल, प्रवीण असतील, जयराज असेल, आर्या उमाप, त्याच्याचबरोबर सातपुते, गौरी पाटील, माही राठोड हे सुद्धा त्या ठिकाणी विविध फॉर्मॅटमध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये तिथं चांगलं खेळलेले आहेत। त्याच्याचबरोबर अर्णव डोले, अर्षद राठोड हे आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला तिथं प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्याच्याचबरोबर साक्षी वाघमोडे हे MPLमध्ये खेळतात, मगाशी तुम्हाला सर्वांना सांगितलं। त्याच्याचबरोबर आपला जो अर्शिन कुलकर्णी आहेत ते तर आज IPLला खेळत आहेत, हे तुम्ही सर्वांनी तिथं बघितलेलं आहे। अंडर 19ला सुद्धा त्यांनी तिथं रिप्रेझेंट केलेलं आहे। त्याच्याचबरोबर आपण सोलापूर क्रिकेट असोसिएशनची विनंती होती, तुमची मीडियाची सुद्धा विनंती होती, खेळाडूंची विनंती होती की आम्हाला जास्तीत जास्त तिथं याच्या BCCIच्या मॅचेस द्या। तुम्ही जर बघितलं असेल तर 2-2.5 वर्षात आधी काय झालं याच्या खोलात मी न जाता आता डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या
प्रयत्नांमुळे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या निर्णयामुळे आज आपण 6 मॅचेस म्हणजे 24-25मध्ये 6 मॅचेस ह्या BCCIच्या तिथं दिल्या होत्या, 23-24मध्ये आपण 4 मॅचेस तिथं दिल्या होत्या आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या सेशनमध्ये ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मॅचेस ह्या BCCIच्या आपल्या सोलापूरला आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याचबरोबर एक रणजीची मॅचसुद्धा आपण इथं त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्याचबरोबर सोलापूर मध्ये आपण क्रिकेटचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आर्थिक 75 लाख रुपये देण्याचं त्या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे. त्यामुळे डिस्ट्रिक्ट असोसिएशन जे काही त्या ठिकाणी पुढाकार घेईल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी नक्कीच लक्ष घालू. आणि MCA इन्व्हिटेशन लीग टुर्नामेंटमध्ये 24-25मध्ये 45 मॅचेस, त्यानंतर 60-30 अशा मोठ्या प्रमाणात मॅचेस तिथं आपण दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या इन्व्हिटेशनच्या मॅचेस पडतातच, पण त्याच्याचबरोबर BCCIच्या सुद्धा मॅचेस आपण सर्वांनी मिळून तिथं दिलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर रोहित जाधव इथं आहेत सिलेक्टर, रणजीचे ते सिलेक्टर आहेत ते आपल्या सोलापूरचे आहेत. त्याच्याचबरोबर स्नेहल जाधव या सिनियर वुमनच्या सिलेक्टरसुद्धा आहेत. म्हणजे या 2 प्रमुख पदं सिलेक्टरच्या बाबतीतसुद्धा आपण सोलापूरला त्या ठिकाणी तिथं दिलेली आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने सोलापूरमध्ये क्रिकेट अजून चांगलं व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न तिथं करत आहोत. त्याच्याचबरोबर अजून एक गोड बातमी ही तुम्हा सर्वांना या ठिकाणी आम्हाला द्यायची आहे की जसं या BCCIचं देशाला एक नॅशनल क्रिकेट अकॅडमी असते, तिथं राज्याकडनं खेळणारे जे चांगले खेळाडू आहेत त्यांना सिलेक्ट केलं जातं आणि इंडियन टीमला डायरेक्ट घेण्यापेक्षा अकॅडमीला आपण त्यांना जर घेऊन गेलो तर तिथं त्यांच्यावर काम केलं जातं. तिथं कोचेस असतात, बॅटिंगचा वेगळा असतो, बॉलरचा वेगळा असतो, फिल्डिंगचा वेगळा असतो, त्यांचे हेल्थ बघितली जाते, त्यांचा व्हिडिओ ॲनालिसिस केला जातो. विशेषतः जर शॉट खेळत असताना कुठं एखादा व्यक्ती कमी पडतो आहे का, मग त्याच्यावर आपल्याला काम करता येईल का, तशा पद्धतीने त्यांचे एक्सरसाइज घेता येतील का, असं नॅशनल क्रिकेट अकॅडमी ही आपली BCCIची एक या देशामध्ये तिथं असते. आणि मग त्यांच्या रिजनल काही अकॅडमी आहेत, 4 का 5 त्यांच्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये आपण BCCIचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अकॅडमी नव्हती, पण आपण पुढाकार घेतल्यानंतर अख्ख्या राज्याची म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये जे डिस्ट्रिक्ट्स येतात ते डिस्ट्रिक्टची एक प्रमुख अकॅडमी आपण अजय शिर्के अकॅडमी ही पुण्याला त्या ठिकाणी सुरू करत आहोत. अख्ख्या राज्यातले जे ठराविक चांगले खेळाडू असतात त्यांचं तिथं ट्रेनिंग आपण करणार आहोत. सर्व फॉर्मॅटचं मुलं आणि मुली राहण्याची व्यवस्था आहे, इंडोर स्टेडियम आहे, तिथं प्रॉपर क्रिकेटचं ग्राउंड आहे, तिथं स्विमिंग पूल आहे, तिथं इंटरनॅशनल लेवलचं जिम आहे, तिथं कोचेस असतील. पण मग आता हे जर तिथं राज्य पातळीवरचं आपण करत असू तर आपल्याला रिजनल अकॅडमीसुद्धा कराव्या लागतात. कारण का आम्ही MCA म्हणून 7 खेळाडू प्रत्येक फॉर्मॅटचे प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून नाही पण अख्ख्या राज्याचे 7 खेळाडू प्रत्येक फॉर्मॅटचे आपण तिथं सिलेक्ट करत असतो. मुली वेगळं आणि मुली वेगळे, अंडर 14, अंडर 16, अंडर 19, 23 आणि सिनियर. आणि मग त्या 60 पैकी आम्ही 30 सिलेक्ट करतो आणि 30 पैकी 16 हे फायनल आपल्या टीममध्ये असतात. पण जर 16 फायनल टीममध्ये असतात त्यांना BCCIच्या मॅचेस खेळण्याची संधी मिळते. पण जे राहिलेले चांगले 14-15 खेळाडू असतात ते कदाचित मग ॲक्टिव्ह क्रिकेटमध्ये राहत नाही तर राहतात, पण मग त्यांच्यावर लक्ष दिलं जात नाही, त्यांना पॉलिश केलं जात नाही. म्हणून मग ह्या ज्या अकॅडमी आहे आपल्या राज्याची त्यात तर चांगले खेळाडू जातीलच, पण रिजनल लेवलला अकॅडमी असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे जे काय राहिलेले 14-15 जे सिलेक्ट होत नाही आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टीममध्ये त्यांचं रिजनल लेवलला आपण तिथं काम करणार आहोत. त्यामुळे मग ह्याच्यासाठी 4 रिजनल अकॅडमी आपण सुरू करत आहोत. पुण्याची ही प्रमुख अख्ख्या सर्व डिस्ट्रिक्टसाठी क्लबसाठी, आणि मग रिजनल लेवलला आपण अकॅडमी सुरू करत आहोत. एक अकॅडमी आपण जी कोकण भाग आहे, कोकण पट्टा आणि कोल्हापूर त्याच्यासाठी आपण दापोलीला तिथं अकॅडमी करत आहोत. 5 स्टार फॅसिलिटी आहे, सगळी तिथं प्रोव्हिजन आणि नियोजन तिथं आपण करत आहोत. छत्रपती संभाजीनगर इथे आपण मराठवाडा त्या भागातले जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी तिथं अकॅडमी आपण सुरू करत आहोत. त्यानंतर खानदेश जो भाग आहे तिथं जळगाव तिथं आपण अकॅडमी सुरू करत आहोत. आणि मग राहिला आपला पश्चिम महाराष्ट्र ज्याच्यामध्ये आपण पुण्यामध्ये तर राज्याची करतच आहोत. आम्ही कदाचित जर पुढाकार घेतला असतं तर पुण्यातच आपण रिजनलची पण करू शकलो असतो, पण मग आम्ही सर्वांनी अपेक्स बॉडीने तिथं निर्णय घेतला की इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं कुठं होऊ शकतं, चांगलं आपल्याला काहीतरी करता येईल असं कुठलं शहर आहे
आणि तसंच कुठल्या असोसिएशनचा खूप जास्त पाठपुरावा एखाद्या रिजनल अकॅडमीला आहे तर ते होतं आपलं सोलापूर, आणि म्हणून सोलापूरला 4थी अकॅडमी आपण तिथे सुरू करणार आहोत. 1 सप्टेंबरला अकॅडमीची सुरुवात ही तिथं झालेली आपल्या सर्वांना बघायला मिळेल. पण डिस्ट्रिक्ट असोसिएशनकडनं सुद्धा चांगला पाठपुरावा होतो आहे. आम्ही सुद्धा सातत्याने तिथं विविध लोकांशी बोलत आहोत. त्यामुळे आत्ता आमच्याकडे 3 प्रस्ताव आलेले आहेत. एक प्रस्ताव प्रमुख आहे तो इंदिरा गांधी स्टेडियमचा आहे, पण तो महानगरपालिकेकडे आहे. त्यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे. आणि प्रायव्हेट एक प्रस्ताव तिथं आलेला आहे. आणि अजून एक प्रस्ताव आम्हाला युनिव्हर्सिटीचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी युनिव्हर्सिटी आहे अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाणी, तिथंसुद्धा त्यांचा प्रस्ताव तिथं आलेला आहे. BCCI या देशातली एकुलती एक लेदर क्रिकेटवर काम करणारी संस्था आहे. आणि प्रत्येक राज्यामध्ये तिथं एक वेगळ्या संस्था असतात. आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एक संस्था येते. या 21 डिस्ट्रिक्ट्समध्ये जर क्रिकेटला काय करायचं असेल तर ती एकुलती एक संस्था करू शकते, ती म्हणजे आपली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे. त्यामुळे कॉर्पोरेशनसुद्धा आमच्यावर टाईप करू शकतं, युनिव्हर्सिटीसुद्धा आमच्यावर टाईप करू शकतं. उद्या जाऊन कुणीही त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची एखादी जागा असेल ते सुद्धा आम्हाला लीजली 30-30 वर्ष ती जागा देऊ शकतात, असा आम्हाला तो अधिकार आहे. आणि तसं इतर राज्यामध्ये सुद्धा त्या केसेस झालेल्या आहेत. त्यामुळे लोकल बॉडी जर आमच्याबरोबर यायला तयार असेल, युनिव्हर्सिटी असेल, तर नक्कीच त्या बाबतीतला आम्ही विचार करू. पण 1 सप्टेंबरला टेम्पररी लेवलला एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी, नाहीतर जर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आणि पटपट काही गोष्टी झाल्या तर सोलापूरची हक्काची अकॅडमी ही आपल्याला इंदिरा गांधी स्टेडियमवर तिथं 100% सुरू करता येईल. त्या बाबतीतली आमची चर्चा सुरू आहे, ते बघूया. आणि जर आम्हाला 30 वर्षासाठी जर 20-25 एकर ग्राउंड मिळालं तर मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो अध्यक्ष म्हणून, उद्या आम्ही काही कंपनीचा CSR, अजून काही मदत आपल्याला कुठं द्यायची ती देऊ, पण सुंदर असं ग्राउंड व त्याला जवळ अकॅडमी, राहण्याची व्यवस्था, जिम, स्विमिंग पूल हे आपण पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये सोलापूरसाठी केल्याशिवाय राहणार नाही, असा सुद्धा शब्द त्या ठिकाणी आपल्याला देतो. फक्त आम्हाला कशाची जरूरत आहे तर आम्हाला ग्राउंडची जरूरत आहे. आणि इथं जर आपण बघितलं तर इथं मोठे व्यावसायिक आहेत, बिझनेसमन आहेत, त्यांच्याकडे डिस्ट्रिक्ट असोसिएशन आणि आम्हीसुद्धा जर एखादा कलेक्टिव्ह प्रस्ताव घेऊन गेलो तर इथं आर्थिक मदत देणारे अनेक दानशूर लोक आहेत. आणि आम्ही जेव्हा काम करतो यात राजकारण तिथं कुठेही नसतं. जो कोणी क्रिकेटसाठी पाठिंबा देईल, पाठबळ देईल, ते नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करू. त्यामुळे येत्या काळामध्ये जे काही प्रस्ताव आमच्याकडे येतील ते तुमच्याकडनं पण येऊ द्या, लोकांकडनं येऊ द्या, डिस्ट्रिक्ट असोसिएशनकडनं येऊ द्या. आम्ही ते प्रस्ताव पुढे घेऊन झाल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आत्ता जे ग्राउंड आम्ही वापरतो ते इंदिरा गांधी स्टेडियम आहे, ते तिथं वापरतो. आंबेडकर रेल्वे ग्राउंड आहे, ते तिथं आम्ही वापरतो. त्याच्याचबरोबर पुष्पा अकॅडमी ते वापरतो, दयानंद कॉलेज, त्याच्या भंडारे क्रिकेट अकॅडमी हे तिथं आम्ही ग्राउंड वापरतो. त्यामुळे ते नक्कीच तिथं वापरू. त्याच्याचबरोबर अजून उद्या जाऊन बरंच काय आम्हाला सर्वांना करायचं आहे. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित आहोत. त्याच्याचबरोबर आपण जसं T20ची टुर्नामेंट आहे, आपण काय करतो, BCCIने आम्हाला काही मॅचेस सांगितलेल्या असतात, त्या पद्धतीने असोसिएशन म्हणून आम्ही मॅचेस घेत असतो. त्या मॅचेस T20 फॉर्मॅटच्या पण असतात. मग T20 फॉर्मॅटमधून आम्ही 60 लोक काढतो आणि मग 60 लोकांचं त्या ठिकाणी आम्ही एक वेगळी छोटे छोटे मॅचेस घेतो, त्यातून लोक काढतो. पण मग त्याला सगळ्यात बेस्ट पारदर्शक जर एखादं सिलेक्शन प्लॅटफॉर्म कुठला असेल तर त्याची टुर्नामेंट घेणं. म्हणून T20चे MPL आणि WMPL आम्ही घेतल्यामुळे त्यातून आम्हाला खेळाडू दिसतात, कळतात आणि आम्ही त्यांना मग सिलेक्ट करतो. आणि सिलेक्टर फक्त आपलेच असतात असं समजू नका. प्रत्येक लीग या देशामध्ये जी आहे IPLची आणि IPLची, ते तिथं लोक येतात, तिथं बघत असतात कोण चांगलं खेळतं, कसं खेळत आहेत. आणि मग उद्या जाऊन जसं आज आपला कुलकर्णी अर्शिन कुलकर्णी खेळतो तसंच उद्या जाऊन अनेक खेळाडू खेळणार आहेत, महिलांपैकी पण सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे तिथं सिलेक्टर असतात. मग आता याच्यामध्ये WMPL आणि MPL आपण घेतो, ही झाली T20 व्हाईट बॉलचे फॉर्मॅट. पण आता दुसरं आपल्याला काय असतं की आपल्याला लाल बॉल असतो. लाल बॉल हे टेस्ट क्रिकेटचा विषय झाला. तिथं मग आपल्याला जर सिलेक्ट करायचं असेल तर देवधर टुर्नामेंट आपण सर्वजण मिळून तिथं आता सुरू करत आहोत. त्या 3 दिवसाचा फॉर्मॅट आहे. तिथंसुद्धा मुलांना खेळवलं जाईल, त्यातून चांगली टीम ही रणजीसाठी तिथं आपण काढणार आहोत. त्यानंतर तिसरा फॉर्मॅट हा कॉर्पोरेट शिल्ड आहे. नोकरी मिळावी मुलांना, काही कंपनीने त्यांना
नोकरीवर घ्यावं, त्यांना आर्थिक मदत करावी आणि त्यांना क्रिकेट खेळता यावं या हेतून कॉर्पोरेट शील्ड आपण सुरू केलेली. ते 1 डे फॉर्मॅट आहे, म्हणजे 50 ओव्हरची टुर्नामेंट तिथं होते. त्यामुळे अशा प्रकारे आपण स्टेट लेवलला वेगळ्या मॅचेस घेतो, डिस्ट्रिक्ट लेवलला वेगळ्या मॅचेस घेतो. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं आता खेळायला लागलेले आहेत. म्हणजे कदाचित या देशामध्ये सगळ्यात जास्त खेळाडू कुठे खेळले जात असतील तर ती आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळतात, विविध फॉर्मॅटमध्ये. त्याच्याचबरोबर आपण असे काही खेळाडू असतात जे आर्थिक हलाख्याच्या कुटुंबातून असतात, मग त्यांच्यासाठी शोध मोहीम कशी काढायची त्याच्यासाठी आपण स्पीडस्टर मोहीम काढली होती. 10,000 मुलं मुली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. 142 किलोमीटर पर आवर म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे स्पीड टाकणारा एक साध्या कुटुंबातला एक मुलगा आपल्या तिथं सापडला होता. त्याच्यावर आता ग्रूमिंग सुरू आहे. मुलगी 109ची स्पीडची सापडली होती. त्यामुळे असे काही आपण वेगवेगळे कार्यक्रम तिथं सातत्याने घेत असतो. क्रिकेट म्हणलं तर फक्त खेळाडू नसतो, खेळाडू तर असतातच, पण त्याला कोचेस लागतात. तर कोचेसचं ट्रेनिंग आपण घेत आहोत. या रिजनल अकॅडमीला सुद्धा आपण नवीन कोचेस तिथं घेणार आहोत. आणि जी पुण्याची मेन प्रमुख अकॅडमी त्याला आपण एक स्पेशल कोच तिथं घेणार आहोत. काही इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा लोक त्याच्यामध्ये असतील. पण त्याच्याचबरोबर स्कोरर यांना पण परीक्षा पूर्वी घेतल्या जात नव्हत्या, ज्या आता आपण सुरू केल्यात. अंपायरच्या परीक्षा सुरू केल्यात. पूर्वी कुठलाही अंपायर आपण तिथं उभा करायचो अनुभवी असेल तर, पण आता परीक्षा दिलेला अंपायर असेलच तरच आपण त्यांना तिथं घेणार आहोत. काही अंपायर आता आपले IPL आणि इंटरनॅशनल मॅचेसमध्ये सुद्धा तिथं गेलेले आहेत. त्यामुळे अंपायर, स्कोरर, त्याच्याबरोबर कोचेस, मॅनेजर्स, अजून आपले कुठले बरेच काही आपण वेगळ्या एक्झाम्स तिथे घेतलेले आहेत. म्हणजे क्रिकेटला संलग्न असणारे जे सर्व सेक्टर आहेत त्याचंही ट्रेनिंग आपण घेत आहोत. मुलांचं 100% रजिस्ट्रेशन आता ऑनलाईन होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये एजमध्ये सुद्धा जी गफलत होत होती ती बऱ्यापैकी आता आपण कमी केलेली आहे. जेवढं जास्त पारदर्शकता आणता येईल तेवढं त्या ठिकाणी आपण सर्वजण आणत आहोत. 99.99% गोष्टी ह्या सुधारल्या आहेत. 0.01% आम्ही का ठेवतो, कारण त्याच्यामध्ये कधीही आपण शांत बसून चालणार नाही. सगळंच काय झालं असं समजून चालणार नाही. आपल्याला उद्या जाऊन अजून खूप काय करायचं आहे या हेतूतून आपण 0.1% तिथं जे ठेवलेलं आहे त्याच्यावर सुद्धा आपण सर्वजण काम करत आहोत. कारण आम्ही सर्वजण या विचाराचे आहोत, जेवढं कराल तेवढं कमी आहे. त्यामुळे उद्या जाऊन जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करणार आहोत. त्यामुळे पहिल्यांदाच प्रत्येक डिस्ट्रिक्टला 75 लाख रुपये आपण तिथं दिलेले आहेत. म्हणजे 21 डिस्ट्रिक्टला जर आपण 75 लाख गुणलं तर 15 कोटी रुपये हे आज डिस्ट्रिक्ट लेवलला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तिथं फक्त क्रिकेट चांगलं व्हावं, मुलांना मुलींना तिथं खेळता यावं यासाठी आज आपण तिथं त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि आपण तेवढ्याच किमतीवर नाही तर त्या आकड्यावर थांबणार नाही. उद्या जर जाऊन कुणी अजून काही चांगला प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्यांना तर मदत करणारच, पण काही अशा दानशूर लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये आणणार. जसं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने MPL घ्यायला विचार मांडला तेव्हा MPL घेत असताना पहिल्यांदाच या देशामध्ये एक टीम ही 6-6, 7-7 कोटी रुपये, 5-5 कोटी रुपयाला वर्षाला त्या ठिकाणी गेलेली आहे. म्हणजे एक फ्रँचायझी ओनर एखादी टीम जर तिथं त्यांना घ्यायची असेल तर त्यांना कमीत कमी 3.5 कोटी रुपये द्यावे लागतात. आणि काही अशा टीम आहेत त्यांनी 6-6 कोटी रुपये तिथे दिलेले आहेत. ते का होऊ शकलं? अपेक्स बॉडीवर त्यांचा विश्वास आहे. अपेक्स बॉडी त्यांचा विश्वास असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी तिथं मदत केली. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर उद्या जाऊन CSR फंडसुद्धा जर आपल्याला आणायचा असेल सोलापूरमध्ये सुद्धा नाही तर कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही त्याचा पुढाकार घ्यायला तयार आहोत. त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी तिथं करणार आहोत. आपले अंपायरपैकी आशिष आणि सहस्त्रबुद्धे हे IPLमध्ये सुद्धा अंपायर त्या ठिकाणी ते झालेले आहेत. त्यांना संधी दिली, ते पुढे आले. IPLमध्ये आता अंपायरिंग केलं. उद्या जाऊन इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ते अंपायरिंग करतील असा आम्हा सगळ्यांना तिथं विश्वास आहे. त्यामुळे करण्यासारखं खूप आहे. सुरुवात आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि आम्ही एकटं करतो असं नाही. आम्हाला सर्व लोकांची साथ आहे. ज्या डिस्ट्रिक्ट असोसिएशनची साथ आहे, सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचं नेहमी आम्हाला चांगली साथ त्या ठिकाणी मिळत असते. नेहमी सोलापूरसाठी काय ते चांगलं व्हावं यासाठी ही मंडळी नेहमी आम्हाला पाठपुरावा त्या ठिकाणी करत असतात. आम्ही वंदन नावाचं एक अवॉर्ड सेरेमनी सुरू केलेली. पहिल्याच वर्षी तुम्ही जर बघितलं असेल तर जबरदस्त प्रतिसाद तिथं मिळाला. पुढच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने आम्ही काय करणार आहोत. आणि अजून एक गोष्ट अपेक्स बॉडी म्हणून आपल्या सर्वांना सांगतो, उद्या जाऊन जे डिस्ट्रिक्ट आज तिथं चांगलं काम करतात, आपल्या लेवलला चांगल्या मॅचेस घेतात, तिथं मुलांना चांगला वाव देतात, चांगली पारदर्शक सिस्टम लावतात. आज जर आपण बघितलं तर पूर्वी
1 लाख 2 लाख रुपये प्रत्येक डिस्ट्रिक्टला तिथे दिले जात होते. आज ते आम्ही 5 लाखावर आणलेले आहेत. दरवर्षी ही इन्व्हेस्टमेंट 75 लाखाची वेगळी, पण उद्या जाऊन जे डिस्ट्रिक्ट चांगलं काम करेल त्याला अधिकची आर्थिक मदत दरवर्षी अपेक्स बॉडीकडनं आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडनं तिथं दिलं जाईल. म्हणजे जो डिस्ट्रिक्ट चांगलं काम करतो, चांगले मॅचेस घेतो, त्याला अजून आर्थिक ताकद ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडनं तिथं दिली जाणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करणार आहोत. त्यामुळे जाता जाता MPL आणि WMPLबद्दल जास्तीत जास्त माहिती आणि सोलापूर स्मॅशर्स ही जी कंपनी जी आपली टीम आहे त्याच्याबद्दलची माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जावा. त्याच्याचबरोबर मला आपल्या सर्वांना विनंती करायची की 4 तारखेला इनॉग्रेशन सेरेमनी आहे. अतिशय मोठे दिमाख्यात आपण इनॉग्रेशन तिथं करणार आहोत. काही चांगले प्रोग्राम आपण ठेवलेले आहेत, ते मात्र तुम्हाला TV वर दिसणार नाहीत. ते जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला ग्राउंडवरच यावं लागणार आहे. त्यामुळे ग्राउंडवर तुम्ही या. असोसिएशनकडनं पत्रकारांचे पण डिटेल्स आमच्यापर्यंत आलेले आहेत. आम्ही सुद्धा तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवू, तिथं तुमची चांगली सोय करू आणि लोकांनासुद्धा यायचं असेल तर तिथं या. इनॉग्रेशन सेरेमनी अतिशय जबरदस्त होणार आहे. ड्रोनचे काही आपण तिथं कार्यक्रम ठेवलेला आहे. इंटरनॅशनल लेवलचं BCCIला जसं ड्रोनचा शो तिथे झाला होता तसा आपण करणार आहोत. काही लाईटचे शो आहेत, काही सेलिब्रिटीज तिथे येणार आहेत. जबरदस्त, कारण का मुलींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, इंटरनॅशनल लेवलच्या टुर्नामेंटमध्ये त्यांना खेळतोय असं वाटावं, यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन खूप प्रयत्न करते. त्यामुळे तुमचासुद्धा प्रयत्न आणि पाठिंबा आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळावा अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, MPL, त्याच्याचबरोबर WMPL, सोलापूर स्मॅशर्स, आपली डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांनी जी काही कामं मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, पण याच्यामध्ये जर आपल्याला वाटत असेल तर आम्ही कुठं कमी पडलो असेल आपल्याला काही माहिती देण्यासाठी, तर नक्कीच आपण सर्वांनी प्रश्न आम्हाला करावे. त्या प्रश्नाला उत्तर हे आम्ही सर्वजण तिथं देऊ. मला विनंती एवढीच करायची आहे की सुरुवातीला फक्त क्रिकेटचे प्रश्न असावेत आणि राजकीय जर प्रश्न असतील तर मग क्रिकेटचा प्रश्न झाल्यानंतर आपण राजकीय भूमिका नाही तर प्रश्न त्याच्यामध्ये घ्यावेत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय MCA. जमीन आहे आणि ती पडीक आहे आणि तिचा वापर हा हरित लवादामधून किंवा त्या योजनेचा झाडे लावण्यासाठीचा केला जातो. अधिक वेळ गेला तसा तर इतर ठिकाणी अनावश्यक गोष्टीसाठी त्याचा वापर होऊ शकतो. तुम्ही जर का त्या 41 एकर जागेवर जर का अकॅडमीचा प्रस्ताव तुम्ही शब्द दिला की 2 वर्षात अद्यावत अकॅडमी आम्ही सोलापूरला उभारतो, तो जर का आता तुम्ही आला कामाशी तर तो करार करून तुम्ही ती जागा ताब्यात घ्यावी इतकी सूचना. नाही, आम्ही डिस्ट्रिक्ट असोसिएशन बरोबर याबद्दल नक्कीच बोलू, अधिकाऱ्यांशी बोलू. जमिनीचा यूज कशा पद्धतीने व्हावा, जर तिथं फॉरेस्टची जागा असेल तर तो आपल्याला त्या पद्धतीने क्रिकेटसाठी करता येतं. मग कमिशनर साहेबांना आम्ही भेटणार आहोत. त्यांना नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या वतीने, क्रिकेट प्रेमींच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करू. पण हे जे आपलं क्रिकेट ग्राउंड आहे, इंदिरा गांधी क्रिकेट ग्राउंड स्टेडियम, तिथं डे मॅचेस 100% होऊ शकतात. अतिशय सुंदर असं ग्राउंड आहे. त्याला अजून चांगल्या जास्त मॅचेस घेण्यासाठी त्याचं जे ऑर्गनायझेशनल कंट्रोल आहे तो डिस्ट्रिक्ट असोसिएशन आणि MCAला दिला, तर तिथंसुद्धा जर काही इन्व्हेस्टमेंट लागली तर ती इन्व्हेस्टमेंट आम्हा सर्वांना तिथं करता येईल. तिथंसुद्धा महानगरपालिकेशी बोलावं लागतं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पवित्र नावाले जी युनिव्हर्सिटी या ठिकाणी आहे, त्या युनिव्हर्सिटीचे पण पदाधिकारी काही प्रस्ताव घेऊन पुढे येत आहेत, तोही त्या ठिकाणी बघितला जाईल. मी एवढंच तुम्हाला सांगतो की एखादी इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल आणि तिचं दीर्घकालीन असेल आणि त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर मग त्याला आपल्याला कमीत कमी 30 वर्षाचा करार लागतो, नाही तर स्वतःची जमीन लागते. आमची अपेक्षा एवढीच आहे सगळ्यांकडनं, यात राजकारण कुणीही न आणता, अधिकारी असू द्या, राजकीय नेते असू द्या, समाजकारणी असू द्या, युनिव्हर्सिटीचे काही अधिकारी असू द्या, त्यांनी फक्त पुढाकार घेण्याची जरूरत आहे. आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये एकत्रित बसून एक दीर्घकालीन धोरण काढून जेव्हा त्याचं भूमिपूजन असेल त्या भूमिपूजनालासुद्धा सर्व पक्षाचे नेते त्या ठिकाणी असतील. कारण क्रिकेट आणि स्पोर्ट्स याच्यामध्ये कुठेही राजकारण येऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. पण जिथं कुठं ग्राउंड मिळेल ते कमीत कमी 30 वर्षाचा जर आमचा करार असेल तरच आम्हाला इन्व्हेस्टमेंट त्या ग्राउंडवर, इन्फ्रास्ट्रक्चरवर करता येते. सोलापूर जिल्ह्याचं काम चांगलं आहे असं आपण म्हणतात आणि काही देणगी पैसे सुद्धा जाहीर केले, पण सोलापूरला गेल्या अनेक वर्षांमध्ये बघतो आम्ही महाराष्ट्र
जर मिळालं तर ते स्पोर्ट्समनला मिळावं अशी अपेक्षा आहे सोलापूरकरांची. कारण आपण जर घेतलं तर खासदार लोकप्रतिनिधी यांना त्यांना घेतात, परंतु खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रसार करणाऱ्यांना काय घेतलं जातं? आपण जर बघितलं तर पूर्वी जे आपले सर्व सिलेक्टर्स होते त्या सिलेक्टरमध्ये सुद्धा रणजी प्लेअरला एवढी मोठी संधी दिली जात नव्हती. पण आज जर आपण बघितलं तर 95% जे आमचे सिलेक्टर्स आहेत ते सर्व रणजी खेळाडू आहेत. तिथं कुठेही आपण कोण नेता आहे, कोण हे, कोण कोणाचा मित्र आहे, कोण कोणाचा कार्यकर्ता आहे, तिथं अजिबात तिथं बघितलेलं नाही. आपले जे सगळे चेअरमन जर आपण बघितले, जसं की इथं जाधव भाऊ चेअरमन आहेत, तर त्यांचंसुद्धा जर तुम्ही अनुभव बघितला तर मॅचेस केवढ्या खेळल्या गेल्यात त्या पद्धतीने चेअरमन तिथं केलेलं आहे. नाही तर एखादा व्यक्ती माझ्या परिचयाचा आहे, माझा मित्र आहे म्हणून त्याला मी चेअरमन केलं, नाही तर कुठल्याही अपेक्स बॉडीला चेअरमन केलं असं कुठेही तिथं केलं नाही. गेल्यावर जेव्हा आलो होतो 2 वर्षापूर्वी, तेव्हा असंच एक प्रेस कॉन्फरन्स होती. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की सिलेक्टर असू द्या, नाही तर खेळाडू असू द्या, नाही तर BCCIच्या मॅचेस देण्याचा विषय असू द्या, सोलापूरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका अशी विनंती तिथं केली. पण गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं त्यावेळेस तुम्ही जी विनंती केली होती त्याला मान सन्मान आम्ही सर्वांनी तिथं दिलेला आहे. तुम्हाला रणजीची मॅच दिली, त्याच्यानंतर BCCIच्या मॅचेस दिल्या, सिलेक्टर्स आपल्या भागातले आहेत, खेळाडू चांगले आता खेळत आहेत. आता टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊया आणि नक्कीच पुढे गेल्यानंतर त्या बाबतीत आपण त्या ठिकाणी लक्ष देऊया एवढंच या ठिकाणी सांगतो. पण पारदर्शकता जेवढी जास्त आपण ठेवू, त्यामुळे मी सोशल मीडियाबद्दल बोलतो आहे, त्यामुळे मी ऑनलाईन आपली जी प्लेयर रजिस्ट्रेशन सिस्टम आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. मी जे पारदर्शकता जिथं कुठं आपल्याला आणता येईल त्याबद्दल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. त्यामुळे उद्या जाऊन तुम्हीच म्हणसाल की पदाधिकारी कोण, त्याच्यापेक्षा ही सिस्टमच इतकी जबरदस्त लावलेली आहे, ह्याच्यात कुणी किती डोकं लावलं तरी ह्याच्यात चुकीची गोष्ट होणार नाही. ही सिस्टम लावण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतली आहे. ती सिस्टम लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लावली आहे. पण मी म्हणलो तसं नवीन सिस्टम येत राहतात, नवीन गोष्टी कराव्या लागतात, त्या आम्ही सर्वजण करू. पण खेळाडू हा कुठून आला आहे, कोणाचा कोण आहे हे न बघता तो कसा खेळतो, ती कशी खेळते, तिचा स्कोप आहे का हे बघून तिला सिलेक्ट केलं जाईल, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. विषय असा आहे की पूर्वी क्रिकेटसाठी संपूर्ण आयुष्य घडवणारे जे उल्लेखनीय कामगिरी बजावणारे आणि रिटायरमेंटमध्ये असले त्यांच्या गौरवाचे सामने व्हायचे. काही लोक आर्थिक मदत करून घ्यायची, त्याच्यामुळे अलीकडे खुंद पडलेला आहे. सोलापूरवर बघितलं की गौरवपाल तवरबाजी नावाचे होते, त्यांच्या नावाने जाहीर होतं सामना, पण ते कधी होतं गेले बंद होतं. याच्या आधी पण 2-4 सामने सोलापुरात झाले होते आणि महाराष्ट्रात पण अशी स्थिती की गौरव सामने अलीकडे होत नाही. त्याला सुरू केलं तर बरं होईल. आणि आजही आपण बघतो की त्यांच्या नावाने खरंच चांगली कामगिरी आहे, आज तो रिटायरमेंटमध्ये आहे, त्यांचा गौरव व्हायला पाहिजे. आणि आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणून देवधर टुर्नामेंट आम्ही जी सुरू केलेली त्याचा तो एक भाग आहे. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळलेले आणि भारताला ज्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे ते सुद्धा टेस्टमध्ये अशा काही मान्यवरांची नावं तिथं असणाऱ्या टीमला आम्ही तिथं दिलेली आहेत. कारण का आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो की हे नाव जिवंत राहिलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. कारण त्या लोकांनी पूर्वी तेव्हा ₹1सुद्धा मिळत नव्हतं तरीसुद्धा क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवलं. अशा लोकांना विसरून चालणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या लेवलवर त्या गोष्टीचा पुढाकार घेतो आहे. डिस्ट्रिक्ट लेवललासुद्धा पुढाकार ते घेतील. एक तुम्ही समजून घ्या की पूर्वी डिस्ट्रिक्टला निधी हा येत नव्हता, आता निधी आम्ही मोठ्या प्रमाणात देत आहोत. जेवढा जास्त आपण निधी देऊ तेवढ्या जास्त टुर्नामेंट ह्यांना घेता येतील. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आजपर्यंत 75 लाख सोडा 5 लाखसुद्धा असे कधी दिले नव्हते. आता आपण द्यायला लागलो कारण आपली आर्थिक परिस्थिती आपल्या असोसिएशनची चांगली करतो आहे. आम्ही काही लोक स्पॉन्सरर्स घेतो आहे, असे दानशूर जे लोक आहेत ज्यांनी सोलापूर स्मॅशर्स घेतले, असे विविध ज्या टीम आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे पैसा येतो आहे. आणि तो पैसा आपण आपल्याकडे न ठेवता तो परत आपण कसा देतो आहे, तर मग असोसिएशनला 75 लाख रुपये दे, मग आपण कोचेसचे फी वाढवलेले आहेत, आपण सिलेक्टरच्या फी तिथं वाढवलेल्या आहेत, आपण मुलांना आणि मुलींना साध्या हॉटेलमध्ये ठेवायचो, आता चांगल्या हॉटेलमध्ये ठेवतो. कारण आम्हाला असं वाटतं की त्यांच्या छातीवर महाराष्ट्राचं नाव आहे. त्यामुळे तिथं गेल्यानंतर जर ते 3rd ग्रेड हॉटेलमध्ये राहत असतील आणि बाकी राज्याच्या टीम जर 5 स्टारमध्ये राहत असतील तर माझ्या महाराष्ट्राचं नाव ज्या जर्सीवर आहे तो खेळाडू जो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो तो पण 5 स्टारमध्येच राहायला पाहिजे. यासाठी आपण मुलींना आज 5 स्टारमध्ये ठेवतो. पूर्वी रेल्वेली जायचे, आज विमानाने आपले सगळे खेळाडू तिथं जातात. हा सगळा जो पैसा आहे असा तिथं टाकत चाललो आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी तुमच्यासारख्या लोकांकडनं सुझाव येतो, जसं की तुम्ही म्हणाला की एक्स क्रिकेटर्स आहेत त्यांच्यासाठी आपण काही हे मिळावेत, मॅचेस सुरू व्हावेत, तर ते पूर्वी चालू असते तर ते परत कसं चालू करता येईल हे थोडंसं त्या ठिकाणी आपण सर्वजण बघू. TADA आपण वाढवलेलं आहे. त्याच्याचबरोबर वंदन
ही जी काही आपण एक दरवर्षी खेळाडूंचा सत्कार ठेवण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. असा कार्यक्रम मी चॅलेंज करतो कुठल्याही डिस्ट्रिक्ट असोसिएशनने घेतला राज्य लेवलच्या असोसिएशनने घेतला का नाही, पण महाराष्ट्राने MPL चालू केलं तर बाकी राज्यांनी ठराविक करत होते पण बाकीच्यांनी नव्हतं, त्यांनी सुरू केलं. वंदन कार्यक्रम सुरू केला. पुढच्या वर्षी वंदनसुद्धा तिथं सुरू केलं जाईल. त्याच्यात आपण काही जे चांगली कामगिरी केलेले माजी खेळाडू आहेत, जसं यंदा आम्ही कुलकर्णी मॅडमला त्या ठिकाणी सत्कार त्यांचा केला. इंडियासाठी प्रतिनिधित्व केलेलं त्यांनी आणि अतिशय कष्ट करत BCCIमध्ये आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही काय गोष्टी तिथं करतो. केदार जाधव हे जे इंडियन टीमचे प्लेयर होते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, त्यांचा सत्कार तिथं केला. पण रिजनल लेवलला जसं काही खेळाडू महत्त्वाचे असतील तर त्यांच्याबद्दलसुद्धा आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल नक्कीच आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून तिथं विचार करू. हे बघा, एकत्रित जावं लागेल. शेवटी महानगरपालिकेचं ते ग्राउंड आहे. महानगरपालिकेला सुद्धा असं वाटत असावं की तिथं चांगल्या मॅचेस व्हाव्या. त्यांना असं का वाटतं? कारण लोकांना असं वाटतं. त्यामुळे लोकांचं प्रेशर हे नेहमी असल्यामुळे महानगरपालिका आता हे ग्राउंड MCAला द्यायला सकारात्मक आहे असं आम्हाला कळतं आहे. आता ह्याच्यानंतर आमची बैठक आहे. त्यांनी ते दिलं तर चांगलंच आहे आणि जर नाही दिलं तर आम्ही काय थांबणार नाही. आम्ही थांबणारे लोक नाही. आम्ही दुसरीकडे कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार आणि काम चालू करणार. पण ते इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उभं झालं ते शहरापासून 5 किलोमीटर लांब असू शकतं, शहरातच असू शकतं, नाही 10 किलोमीटर लांब असेल. पण उद्या जाऊन जर 1 रुपयासुद्धा जर आम्हाला सोलापूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला टाकायचं असेल तर आम्ही त्याच ग्राउंडवर टाकणार. त्यामुळे संधी आत्ता आहे. आत्ता महानगरपालिकेने पदाधिकाऱ्यांनी तो करावं. कारण एकदा आम्ही पैसा टाकला तर दुसऱ्या ठिकाणी आम्हाला पैसा टाकता येणार नाही, इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही. म्हणून आम्ही विनंती आहे. पण शेवटी तिथं काय अडचणी आल्या, हेरिटेजचा विषय आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला बघाव्या लागतील. तिथं आपल्याला हे उभं करता येत नाही. लाईट्स डे अँड नाईट मॅचेस होऊ शकत नाही कारण त्याला काही टेक्निकल अडचणी आहेत. तर त्याही आपल्याकडे अडचणी बघाव्या लागतील. पण डे मॅचेस BCCIच्या ज्या कुठल्या मॅचेस असतात त्या सर्व डे मॅचेस असतात. त्यामुळे डे मॅचेस घेण्यासाठी ते ग्राउंड अतिशय सुंदर ग्राउंड आहे. त्याचं जे काही ड्रेनेज सिस्टम आहे ती त्यातल्या त्यात चांगली असल्यामुळे पाऊस झाल्यानंतर थोडा प्रयत्न आपण केला, अजून थोडंसं काम आपण जर केलं तर लगेच मॅचेससुद्धा आपल्याला घेता येईल. काम तर करावं लागणार आहे पण ते करण्यासाठी आम्हाला 30 वर्षाच्या कराराने ती जागा मिळणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, आपले जे खेळाडू सिलेक्ट होतात, एकतर अजय शिर्के हे नाव का दिलं, याच्या आधी त्या आपल्या या संघटनेचे या संस्थेचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. ते जेव्हा अध्यक्ष झाले त्याच्या आधी आपल्या या संस्थेला एकच ग्राउंड होतं, ते सुद्धा पुणे महानगरपालिकेचं होतं. आपलं जसं ग्राउंड आहे तशाच प्रकारचं पण छोटं नेहरू स्टेडियम नावाचं आपलं ग्राउंड होतं. ते आपल्या मालकीचं नव्हतं, महानगरपालिकेचं होतं. तिथं जर मॅचेस घ्यायचं म्हणलं तर महानगरपालिकेची लोक थांबा आता नको, असा कार्यक्रम आहे तसा कार्यक्रम आहे, टेनिस बॉलला दिलं आहे, तिथं आता आम्हाला सभा घ्यायची आहे, होणार नाही. मग अजय शिर्के भाऊंनी आणि त्यावेळेच्या अपेक्स बॉडीने निर्णय घेतला की नाही आता खूप झालं, आता स्वतःचं ग्राउंड आपलं असावं. त्यावेळेस आपण 350-400 कोटी रुपयाचं तिथं मोठं इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड, आणि या देशामध्ये फक्त 3च ग्राउंड आहेत, त्याच्यामध्ये आपलं ग्राउंड येतं. आज धो पाऊस झाला, आत्ता धो पाऊस झाला तरी 15 मिनिटानंतर आपण मॅच घेऊ शकतो. तिथं जी ड्रेनेज सिस्टम आहे ती महागडी असती, ती इंटरनॅशनल लेवलची असल्यामुळे फक्त 3 ग्राउंड आहे या देशामध्ये ज्या आपलं आहे. म्हणून आम्ही धाडस करू शकतो सँड बेस ग्राउंड असल्यामुळे की आत्ता पावसातसुद्धा आम्ही आता MPL आणि WMPL त्या ठिकाणी घेत आहोत. आणि त्याच्याचबरोबर बरंच काय केलं, त्यावेळेस पवारसाहेब BCCIचे अध्यक्ष होते तेव्हा निधी मोठ्या प्रमाणात BCCIने दिला, ते ग्राउंड उभं झालं. त्यामुळे ज्या लोकांनी कार्य केलं आहे त्यांचं नाव द्यावं म्हणून आम्ही अजय शिर्केंचं नाव तिथं दिलं. तिथं कुठले खेळाडू राहणार आहेत तर आम्ही जे 60 खेळाडू सिलेक्ट करतो त्यातले 30 खेळाडू जे सिलेक्ट केले जातात आणि ते फक्त 15 ते 16 हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी BCCIच्या मॅचेस खेळत असतात. आता राहिलेले जे 15 आहेत त्यांना परत पाठवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये काय कमतरता आहे का, त्यांच्या कुठल्या स्किलवर आपल्याला काम केलं जाईल, अशा मुलामुलींना अंडर 14
अंडर 16, 19, 23 आणि ओपन असे जे काही खेळाडू असतील 200-300 यांचं ट्रेनिंग त्या क्रिकेट अकॅडमीमध्ये आपण करणार आहोत. आणि जे राहिलेले आहेत त्या डिस्ट्रिक्टचे म्हणजे सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशननी 60 खेळाडू सिलेक्ट केले, त्यातले 30 केले आणि 30पैकी ठराविकच हे इन्व्हिटेशन मॅचेस खेळतात. राहिलेले जे आहेत त्यांच्यावर थोडंसं जास्त फोकस करण्याचं रिजनल, मग ते फक्त त्या रिजनचे जे असतील त्या 4-5 जिल्ह्यातले असतील ते रिजनल लेवलला तिथे खेळतील. म्हणजे मुलांना सातत्याने मुलींना सातत्याने खेळवत ठेवणं, त्यांना त्या ठिकाणी स्किलवर काम करणं, त्यांची कमतरता जिथे आहे त्याच्यावर फोकस करणं, हे काम हे रिजनल आणि आपली केंद्रीय जे अजय शिर्के अकॅडमी आहे ते त्या ठिकाणी आपण सर्वजण मिळून तिथे करणार आहोत. वरच्यावर जमिनीचं क्षेत्र कमी तर कसं क्रीडांगणातून आज दुर्मिळ होत आहे. वरचेवर त्याचा जे बदल होत आहे किंवा आरक्षण तिथं आहे क्रीडांगणात ती बदलली जात आहे. तर पुढच्या भविष्यामध्ये ही अडचण आणखी वाढणार आहे. तर मैदान वाचवण्यासाठी विशेषतः क्रीडांगण वाचवण्यासाठी आपण काय करायचं? महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्या बाबतीत कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. इथं मी अध्यक्ष म्हणून तिथं बसलेलो आहे, तर मी एवढंच सांगू शकतो, जे ग्राउंड आम्हाला दिलं जाईल जे 30 वर्षासाठी असेल त्यात इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तिथं चांगलं क्रिकेट आणि चांगली सुविधा हे आम्ही 100% त्या ठिकाणी देऊ, एवढंच इथं सांगू शकतो. तो जो दुसरा विषय आहे, अहो आज जर आपण बघितलं तर 3 वर्षापूर्वी आम्हाला मॅचेस घ्यायच्या कुठं असा प्रश्न तिथं पडायचा. पण आज अशी परिस्थिती आहे की आपण ग्राउंडला सुद्धा निधी वाढवून दिलेला आहे. आता इतके मैदानं आमच्याकडे आलेली आहेत की मैदानं पण ती प्रायव्हेट आहेत, ती सरकारी मैदानं नाही. आता त्याच्यामध्ये 70-80% प्रायव्हेट मैदानं आली आहेत आणि 20-30% हे आता गव्हर्नमेंटचे मैदान आहेत, जसं महानगरपालिका वगैरे. त्यामुळे जेवढं जास्त आपण निधी हा क्रिकेटला देऊ, आम्ही मैदानाला पैसे वाढवून दिले, 3 पट वाढवलेले आहेत. आम्हाला मैदानं मात्र त्या ठिकाणी मिळत आहेत. आता विषय एवढाच आहे की राज्य पातळीवर सरकार म्हणून ही मैदानाचं आरक्षण हटू नये, नाही तर कुणी घालू नये आणि तिथे एखादी कमर्शियल बिल्डिंग बांधू नये. यासाठी जे धोरण करायला लागेल ते जेव्हा आम्हाला त्या प्रकारची संधी मिळेल ती नक्कीच धोरण त्या बाबतीतलं योग्य पद्धतीचं आम्ही करू. नाही, ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर हाच प्रश्न तुम्ही विचारला तर तेव्हा मी उत्तर देईल. पण एवढंच सांगतो की MCA आणि आपली सोलापूर क्रिकेट असोसिएशन यांनी आता ठरवलेलं आहे. पूर्वी आर्थिक अडचण सगळ्यांना होती, त्यांनाही होती, आम्हालाही होती. आता आम्ही सगळ्यांनी कष्ट करून स्पॉन्सर्स घेऊन मदत घेऊन अर्थकारण जरा चांगलं केलं आहे. त्यामुळे तो पैसा आमच्यापर्यंत न राहता, असोसिएशनच्या FDमध्ये न राहता तो तुमच्यापर्यंत पोचावा, क्रिकेट चांगलं व्हावं यासाठी ही बैठक आज इथं होती. त्याच्याबद्दलचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आम्ही कुठेही कमी पडणार नाही हे आपल्या सर्वांना तिथं आश्वासित करू. ठीक आहे, आभारी आपल्या सगळ्यांचे, सगळ्या आमच्या अपेक्स बॉडीचे, त्याच्याचबरोबर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे, सर्व खेळाडूंचे. मी फक्त विनंती एवढीच करेल की तेजल मॅडम इथं आलेले आहेत, त्याच्याचबरोबर आपल्या सोलापूर स्मॅशरचे बागुल भाऊ इथं आलेले आहेत, त्यांचा एक फोटो आम्ही अपेक्स बॉडी मेंबर्स डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे मेंबर घेऊ. नंतर तुमचे जे काही राजकीय गुगली तुम्ही टाकाल त्याला उत्तर आणि त्याची बॅटिंग मी करायला तयार आहे.